खारुताईला दररोज खाऊ घालत होती महिला, याला म्हणतात कर्माचं फळ. असं काय घडलं बघा. बदल्यात मिळालं फळ असं की एका साध्या सवयीमुळे तिच्यासोबत जे घडलं ते पाहून अनेक जण विचारात पडले. सकाळची वेळ होती, परिसर शांत होता, रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती आणि प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होत्या. त्या महिलेचं आयुष्यही इतरांप्रमाणे साधं होतं, पण तिच्या रोजच्या आयुष्यात एक अशी गोष्ट होती जी आता तिच्या नकळत तिची सवय बनली होती. घराच्या बाहेर येताना ती नेहमी काहीतरी खाऊ घेऊन यायची. काही दिवस बिस्किट, काही दिवस शेंगदाणे, तर काही वेळा फळांचे छोटे तुकडे. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही, पण काही दिवसांनी शेजाऱ्यांनीही ती गोष्ट त्यांनाही जाणवू लागली. कारण रोज ठरलेल्या वेळी एक छोटीशी खारुताई तिथे यायची. आधी ती घाबरत असे, दूर उभी राहून पाहत असे, पण दिवसेंदिवस तिचा विश्वास वाढत गेला आणि दोघांमध्ये एक वेगळाच परिचय तयार झाला. महिला बाहेर आली की खारुताई लगेच जवळ यायची, खाऊ घ्यायची आणि काही क्षण थांबून पुन्हा निघून जायची. हा प्रकार इतका नियमित झाला की एक दिवस खारुताई दिसली नाही तर महिलेला काळजी वाटू लागायची. शेजारच्या लोकांनाही आता हे दृश्य नेहमीचं झालं होतं. काहींना ते गोंडस वाटायचं, काहींना आश्चर्य, पण महिलेसाठी ती फक्त एक सवय होती. ती आता रोजच्या आयुष्याचा एक भाग झाली होती. असं करत दिवस जात होते. कोणालाच कल्पना नव्हती की एक दिवस याच छोट्याशा सवयीमुळे काहीतरी विचित्र घडणार आहे आणि ती घटना इतकी अनपेक्षित असेल यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. त्यावर चर्चा सुरू झाल्या. त्या दिवशीही सगळं नेहमीसारखं सुरू झालं होतं. महिला घराबाहेर पडली, काम उरकलं आणि पुन्हा परत आली. वातावरण शांत होतं, काहीही वेगळं वाटत नव्हतं. तिनं दरवाजा उघडण्यासाठी ती पुढे आली आणि अचानक तिची नजर भिंतीकडे गेली. तिथे काहीतरी पडलं होतं. सुरुवातीला तिला वाटलं कुणीतरी सहज टाकून गेलं असेल. ती जवळ गेली आणि नीट पाहिलं, भिंतीवर एक बिस्किट पडलेलं होतं. साधं बिस्किट, पण प्रश्न असा होता की ते तिथे आलं कुठून. महिला काही क्षण तिथेच उभी राहिली, कारण तिने ठेवलेलं नव्हतं. काही घरात कोणी आलं नव्हतं, आसपासही कोणी दिसत नव्हतं. मग हे नक्की झालं तरी कसं? तिने बिस्किट उचललं आणि काही वेळ विचार करत बसली. गोष्ट लहान होती, पण मनात प्रश्न निर्माण झाला, कारण रोजच्या सवयीप्रमाणे अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. त्या रात्रीही तिच्या डोक्यात तोच विचार सुरू झाला. कुणी मजा केली का? मुलांनी टाकलं का? काही वेगळं असेल का? उत्तर मात्र मिळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिने तिथे लक्ष दिलं. काहीच नव्हतं, पण तिच्या मनातील उत्सुकता कमी झाली नव्हती. शेवटी तिने ठरवलं की आता याचं उत्तर शोधायचं. घराच्या बाहेर CCTV कॅमेरा होता. तिने फुटेज उघडलं आणि त्या वेळचा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य दिसत होतं. रिकामा रस्ता, शांत परिसर, काही लोक जाताना दिसत होते. काही मिनिटं गेली, पण काही विशेष दिसलं नाही. तिला वाटलं कदाचित काहीच सापडणार नाही. मात्र काही क्षणांनी स्क्रीनवर अचानक एक हालचाल दिसली. छोटंसं काहीतरी फ्रेममध्ये आलं आणि महिलेने स्क्रीनकडे लक्ष देऊन पाहायला सुरुवात केली. फुटेजमध्ये दिसलं की एक छोटी खारुताई धावत तिथे आली, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. तिच्या तोंडात काहीतरी होतं. महिला व्हिडिओ थांबवून पुन्हा पाहू लागली, कारण तिला विश्वास बसत नव्हता. खारुताई तोंडात तेच बिस्किट घेऊन आली होती. ती भिंतीजवळ थांबली, काही क्षण इकडे तिकडे पाहिलं आणि मग शांतपणे ते बिस्किट तिथे ठेवून पुन्हा निघून गेली. महिला काही क्षण स्क्रीनकडे पाहतच राहिली, कारण हे सगळं इतकं अनपेक्षित होतं की लगेच प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नव्हतं. तिने पुन्हा व्हिडिओ चालवला, पुन्हा पाहिलं, पण दृश्य तेच होतं. खारुताई आली होती, बिस्किट ठेवलं होतं आणि निघून गेली होती. त्या क्षणी महिलेला आठवलं कित्येक दिवस ती त्या खारुताईला खाऊ घालत होती, कोणत्याही अपेक्षेशिवाय, फक्त प्रेमाने. कदाचित त्या छोट्याशा जीवानेही ते लक्षात ठेवलं होतं. कदाचित तिच्या पद्धतीने ती काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना पाहिल्यानंतर महिलेला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की अनेकदा आपण समजतो की प्राणी फक्त खाऊसाठी येतात, पण काही वेळा नातं त्यापेक्षाही मोठं असतं. हळूहळू ही गोष्ट परिसरात पसरली. लोकांनी फुटेज पाहिलं. काहींना विश्वास बसला नाही, काहींनी विश्वास ठेवला, पण जे दिसत होतं ते नाकारता येण्यासारखं नव्हतं. त्या दिवसानंतर महिला जेव्हा बाहेर यायची तेव्हा खारुताईकडे पाहण्याचा तिचा तो दृष्टिकोन बदलला होता, कारण आता ती फक्त एक प्राणी राहिली नव्हती. लोक म्हणू लागले, छोट्या गोष्टींची किंमत कधी कधी मोठी असते. आपण केलेली दया, प्रेम किंवा मदत कधी कधी वेगळ्या रूपात परत येऊ शकते. या घटनेत नेमकं विज्ञान काय, भावना काय किंवा योगायोग काय यावर चर्चा होऊ शकते, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसत होती, ती म्हणजे त्या छोट्याशा खारुताईने आपल्या पद्धतीने कृतज्ञता दाखवली होती आणि रोज केलेल्या एका छोट्या कृतीचं उत्तर तिने एका छोट्या बिस्किटातून दिलं होतं. म्हणूनच अनेकांनी त्या घटनेनंतर एकच वाक्य म्हटलं, मुक्या जीवांना शब्द नसतात, पण भावना नक्की असतात आणि कधीकधी ते माणसांपेक्षाही जास्त लक्ष ठेवतात.